झी 24 तास एक पाऊल पुढे। तर त्यांचे बोलवते धनी जे आहेत त्यांना काय अपेक्षा आहे हे त्यांनी वॉल स्ट्रीट पासून इकॉनॉमिक्स पासून सगळ्या मासिकांमध्ये स्पष्ट केलेलं आहे की यू आर अंडर परफॉर्मिंग, यू आर अंडर अचीवर, तुम्हाला पॉलिसी पॅरालिसिस झालाय, प्लीज परफॉर्म। आम्ही तुम्हाला सपोर्ट केलं तर कशासाठी? आम्ही तुमच्याशी जे ॲग्रीमेंट वेगवेगळ्या प्रकारचे ॲग्रीमेंट करतो ते कशासाठी? तेव्हा हिज मास्टर्स व्हॉइस म्हणून त्यांच्यावरती हे दडपणच आहे, आपण लक्षात घेतलं पाहिजे। दुसरीकडे आपण लक्षात घेतलं पाहिजे की ह्या देशामधला प्रमुख विरोधी पक्ष भाजप जो आहे तो देखील या भांडवलदारांचाच पक्ष असल्यामुळे कोणाच्या बाजूनी भांडवलदार झुकावं ह्याच्यामध्ये त्यांच्यामध्ये येणाऱ्या निवडणुकीत स्पर्धा आहे। आपण मध्यंतरी सगळ्या पक्षांचे निधी डिक्लेअर झाले होते। काँग्रेसकडे 2000 कोटीपेक्षा जास्त पैसे आहेत, सोर्स डिक्लेअर करायला ते तयार नाही आहेत। बीजेपीकडे 995 कोटी जाहीर झालेले आहेत, सोर्स डिक्लेअर करायला तयार नाही आहेत। कुठून येतात ते पैसे? जे पैसे देणारे त्यांच्याकडनं काही अपेक्षा आहेत आणि मग ते म्हणतील त्याप्रमाणे वागणं आहे ना अपरिहार्य आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे। हे ते पॉलिटिकल इकॉनॉमिक्स समजून घेतलं नाही तर मला असं वाटतं याच्यामधला अर्थ आपण मिस करू। याचा अर्थ भांडवलदार म्हणतात तसेच सगळे नाचले जात नाहीत, पण तो एक महत्वाचा फॅक्टर असतो। आणि तिसरी महत्वाची बाब तर मी गिरीश कुबेरांची सहमत आहे की ह्या सरकारच्या स्थैर्याला काही होत नाही। पक्षामध्ये इतके वेगवेगळे मतं आहेत आणि विरोध करणारे देखील इतक्या वेगवेगळ्या कारणांनी विरोध करतायत की काँग्रेसला खात्री आहे की आपण पडू शकणार नाही। जेव्हा आम्ही डाव्या पक्षांनी विरोधी अविश्वासाचं मत आणलं होतं तेव्हा ते पडू शकत होते, पण तेव्हा थैल्या मोकळ्या झाल्या, त्या भाजपमार्फत पार्लमेंटमध्ये आल्या, ते तुम्ही बघितलं। तो खेळ आता करण्याची गरज नाही कारण का ती परिस्थिती नाही आहे। त्यामुळे सरकारचा आत्मविश्वास तेव्हापेक्षा आता जास्त आहे आणि म्हणून येणाऱ्या निवडणुकीची तयारी आम्ही काहीतरी करतो म्हणून दाखवण्याची तयारी आणि त्याचबरोबर आपल्याला मदत करणाऱ्यांसाठी उपकृत जे केलेलं आहे त्यांना समाधान देण्याची तयारी, अशा पद्धतीचा हा निर्णय आहे। ह्याच्या पुढचं मी बाकी तसं करतो की इथून पुढे तुम्हाला असे वेगळे निर्णय दिसतील ज्याला आम आदमीचे निर्णय म्हटले जातील। फूड सिक्युरिटी बिल येईल, परवाच सैनिकांचं पेन्शन वाढवलं, प्रकार होतील आणि मग आज इन्क्लुझिव्ह ग्रोथची गोष्ट केली जाईल। हा खेळ काँग्रेसतर्फे सतत केला जाईल। गिरीश सर, अभय टिळक मला माफ करा, मी येतो आपल्याकडे पुढच्या सेगमेंटमध्ये सविस्तर आपलं मत आपण नोंदवू। गिरीश सर, मी तुमच्याकडे येतो। आंतरराष्ट्रीय राजकारणावरती अत्यंत बारीक नजर तुमची असते। कांगो सर म्हणतात तसं आहे, बोलवते धनी परदेशात आहेत किंवा पंतप्रधानांवरती ज्या पद्धतीची टीका कांगो सरांनी केलेली आहे ती टीका योग्य वाटते किंवा त्यात काही तथ्य आहे का? नाही, तो टीकेचा भाग सोडून देऊया आपण, पण शेवटचा जो मुद्दा आहे तो नंतर 100% खरा आहे। कारण काँग्रेसमध्ये अतिशय शुद्ध राजकीय भूमिकेतनं ही सगळी मांडणी केलेली आहे आणि त्याचा परिणाम हा शेवटी निवडणुकीच्या माध्यमातून तो दिसेलच सगळा त्याच्यामध्ये। त्यामुळे त्यांच्या त्या मताशी मी पूर्णपणे सहमत आहे। आणि या पातळीवरती अशी म्हणजे बोलविते धनी असतात किंवा हे ते थोडंसं 60च्या दशकामध्ये हे सगळं सोयीचं होतं। आता बाजारपेठ हीच ताकद एवढी मोठी आहे, बाजारपेठ ही इतकी मोठी बोलविती धनी अनेकांची आहे, त्यामुळे त्या पातळीवर आता तो खेळ तसा तो वाटतो तितका त्या गोंडसपणे किंवा रोमॅन्टिकपणे तो खेळला जात नाही। त्याची गणितं वेगळी असतात, त्याचं डायमेन्शन वेगळं असतं। पण राजकीय मुद्दा मात्र त्यांनी जो मांडला त्याच्याशी मी खरोखर 100% सहमत आहे। कारण ज्या पद्धतीने हे सगळं केलं गेलं आणि शेवटी हा कसा आहे की शेवटी हा राजकारणाच्या पातळीवरतीच खेळला जाणारा खेळ आहे। जरी ते अर्थकारण नसलं तरी ते शेवटी राजकारणाच्या पातळीवरती जाणार आहे। त्यामुळे त्याची जी वेळ साधली गेलेली आहे गुजरात निवडणुका आणि हे सगळं बघता त्याला एक अतिशय महत्त्वाचा राजकीय परिणाम आहे आणि हे आपण मान्य करायला हवं। निश्चित या सगळ्याच्या पाठीमागे नेमकं सगळं राजकारण आहे हे आपण मान्य करायला हवं। गिरीश सर, या सगळ्यात एक लोकांच्या मनामध्ये कायम प्रश्न असतो तो म्हणजे परकीय शक्ती आपल्या देशाला चालवतात किंवा पंतप्रधानांच्या वरती किंवा काँग्रेसच्या सरकारवरती फार मोठ्या प्रमाणावरती दबाव आला आणि म्हणून हे सगळं घडलं, असं सोप्या शब्दात मी आपल्याला थेट विचारतो कारण लोकांच्या मनामध्ये हा प्रश्न फार मोठा असतो। याचं उत्तर आपण द्या। नाही, ते हास्यास्पद आहे तो असतो। आता तुम्ही जगातल्या कंपन्या हे करतात, जगातल्या कंपन्या ते करतात, हे लक्षात घेताना आपल्याला हा प्रश्न पडत नाही की जगातली सगळ्यात उदाहरणार्थ चहाची कंपनी ही भारतीय आहे, जगातली स्टीलची सगळ्यात मोठी कंपनी ही भारतीय आहे, गाड्यांचे जे साचे बनवतात ज्याला ते फोर्जिंग म्हणतात ती बनवणारी जगातली 2 नंबरची कंपनी भारतीय आहे। त्यामुळे
त्या पातळीवरती विचार न करता, हे कसं आहे माहिती आहे का, की रविवारी दुपारी आम्ही घरात झोपलेलो आहोत, शेजारच्या मुलांनी आपल्या घरात येऊ नये, आपल्या मुलांनी मात्र शेजारच्या घरात जाऊन खेळलं, त्यांची झोपमोड केली तरी चालू शकेल, या पातळीवरची विचारधारा आहे. जगाच्या पातळीवरती आपल्या कंपन्या जाणार, त्यांनी मोठ्या प्रमाणावरती व्यापार करावा, जगातल्या कंपन्यांनी मात्र इथे येऊ नये, नाही आमचा प्रॉब्लेम होतो बाबा, तुम्ही आमच्या कंपन्या खाऊन टाकता. या असुरक्षिततेतनं 40च्या दशकातल्या अत्यंत मागास आर्थिक मानसिकतेतनं ही सगळी मांडणी केली जाते. हे सगळं जग बदललंय पण लक्षातच घेत नाही. हा एक प्रचंड मोठा पसारा या जगाचा अर्थकारणाचा झालेला आहे. त्यामुळे त्या मानसिकतेतनं हा तुम्ही नवीन जगाचा पसारा चालू शकत नाही. त्यासाठी मानसिकताच बदलायला हवी. मानसिकता बदलायचं असेल थोड्या प्रमाणात तरी आर्थिक साक्षरता वाढायला हवी. आर्थिक साक्षरता वाढायला हवी. अत्यंत महत्वाचा मुद्दा गिरीश कुबेर मांडतात आणि खरोखर अत्यंत कळकळीनं सांगावंसं वाटतं देशवासियांना की आपण आपले डोळे उघडूयात. हे सगळं नवीन आहे, परंतु या सगळ्याचा फायदा तोटा जो काय असेल तो आपण आपल्या देशासाठी हे सगळं करणार आहोत आणि आर्थिक साक्षरता या देशाची वाढली पाहिजे. त्याशिवाय कुठल्याच पद्धतीचा विकास आपल्याला शक्य होणार नाही. हे अगदी 100% सूर्यप्रकाशा इतकं सत्य. एक छोटासा ब्रेक घेतोय. ब्रेक नंतर आपण आबाई टिळकांकडे जाणार आहोत आणि एकूणच जो काही शेअर बाजार वधारला, कमी झाला, रुपयाचं मूल्य वाढलं, हे सगळं नेमकं काय आहे, या सगळ्याचा भारताच्या बाजारावरती नेमका काय परिणाम होणार आहे, अत्यंत सखोल आपण त्यांना सगळं विचारणार आहोत. एक छोटासा ब्रेक घेतोय. कुठे जाऊ नका, पाहत राहा फक्त झी 24 तास. झी 24 तास, एक पाऊल पुढे.